आपण घातांक या टॉपिकवर बोलत होतो. आता त्याच्यामध्ये सोडवलेली उदाहरणं काही आहेत, आपण ती बघूयात. 15चा तिसरा. असा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. एमचा तिसरा घात गुणिले एमचा तिसरा घात कंसाचा दुसरा घात गुणिले एमचा तिसऱ्याचा दुसऱ्याचा दुसरा घात बरोबर एमचा 15चा एम अधिक 8वा घात, असा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर आपण आधी जे काही रूल्स वगैरे बघितलेत त्याच्यानुसार सोडवून बघूयात. 15चा तिसरा घात गुणिले 15चा, आता यांचा काय होणार, गुणाकार होणार आहे. किती झाला, 3 दुने 6. 15चा 3 दुने 6, 6 दुने 12, 12वा घात. ठीक आहे. आणि इकडे काय म्हणणं आहे त्यांचं, एम अधिक 8वा घात. ठीक आहे. 12 आणि 6 18 आणि 3 21, 21वा घात होणार आहे कोणाचा, 15चा बरोबर आहे. आणि त्यालाच त्यांनी काय सांगितलं, 15चा एम अधिक 8वा घात. ठीक आहे. आता बघा, आपण एक रूल बघितला होता की जर का पाया हा समान असेल तर घातांक देखील समान असणार आहे, केव्हा, जेव्हा जर का मध्ये बरोबरचं चिन्ह असेल तर. ठीक आहे. एक मिनिट. ओके. ठीक आहे. सो आता एक मिनिट, काय, हां, तर घातांक देखील समान आहे म्हणजे काय, 21 बरोबर एम अधिक 8 म्हणजेच किती झाले, एम बरोबर 21 वजा 8 म्हणजे 13. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा क्वेश्चन बघा, हा दिलाय. एकवीसचा दुसऱ्याचा तिसऱ्याचा 5वा घात छेदस्थानात वजा तिसरा घात असेल 6, तर x बरोबर किती. ठीक आहे. आता बघा, इथे आपल्याला काय करायचंय, 21चा दुसऱ्याचा तिसऱ्याचा 5वा म्हणजे 42 6 6 पंचे 30 म्हणजे किती झाले, इथे 21चा 30वा घात छेदस्थानामध्ये 21चा वजा कितवा घात आहे, वजा 6वा घात. 21चा वजा 6वा घात. मी याला असंच लिहू शकतो, 21चा 30वा गुणिले 21चा 6वा घात. कारण की भागाकारातली संख्या आता वर कशात आली आहे, गुणाकारामध्ये आली आहे, म्हणजे घातांकाचा चिन्ह काय होईल, बदलेल. इथं मायनस आहे ते तिथे प्लस होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे किती झाले आता हे, 21चा 36वा घात बरोबर. बरोबर त्यांनी काय सांगितले, 21चा x वजा 6वा घात. तर आपल्याला x ची संख्या फाइंड आउट करायची. बघा, आता पाया समान झाला म्हणजे घातांक देखील समान असेल, केव्हा, जेव्हा मध्ये बरोबरचं चिन्ह असेल तर. हे एक मिनिट, मध्ये बरोबरचं चिन्ह आहे, पाया समान आहे, तर घातांक देखील समान म्हणजे किती झाला आता, 36 बरोबर x वजा 6 म्हणजेच काय, x बरोबर 36 अधिक 6. हे बरोबर वजा 6 बरोबरच्या पलीकडे जाऊन अधिक मध्ये जातील, म्हणून किती झालं, x ची व्हॅल्यू 42 झाली. ठीक आहे. अजून एक पुढे उदाहरण बघूया आपण. वर्गमुळामध्ये 3x वजा 2 बरोबर 12चा दुसरा, तर x बरोबर किती. ठीक आहे.
असं दिलेलं आहे. तर आता मला सांगा, वर्गमुळामध्ये 12चा 3x वजा दुसरा घात असं दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता मला हे वर्गमूळ काढायचंय इथनं. ठीक आहे, वर्गमूळ काढायचं जर का असेल, आता फॉर एक्झाम्पल ह्या सगळ्याचा अर्थ काय सांगतो तो, 12चा 3x वधिक दुसरा घात म्हणजेच 1/2. ठीक आहे, घातांकामध्ये जर का, घातांक हा छेदामध्ये जर का असेल, ठीक आहे, अंश आणि छेदाच्या स्वरूपात असेल, तर ती खालची जी संख्या आहे तेवढं आपल्याला मूळ विचारलेलं आहे. ठीक आहे, 2 असेल, 1/2 असेल तर वर्गमूळ विचारले, 1/3 असेल तर घनमूळ विचारलेलं आहे, 1/5 असेल तर 5वं मूळ विचारलेलं आहे त्या संख्येचा, असा त्याचा अर्थ असतो. ठीक आहे, आता हे इथे 1/2 आहेत. ठीक आहे, आणि इथे 12चा दुसरा घात आहे. बरोबर आहे. आता मला हे 1/2 काय करायचे, कॅन्सल करायचे. म्हणजे मला हा अर्धा जो काही आहे हा कॅन्सल करायचा. तर मी काय करेल, याला 12चा 3x वजा दुसरा घात 1/2 गुणिले याला मी 2 करेल. ठीक आहे, का गुणिले 2 करेल मी, कारण की मग मला सोयीस्कर जातं, हे 2 कट होतील आणि मग हा एकच उरेल. ठीक आहे, करू शकतो मी, काही हरकत नाही आहे. फक्त एवढंच आहे की मग इकडं सुद्धा तुला एक्स्ट्राच्या 2नी गुणावं लागेल. ठीक आहे, जी क्रिया बरोबरच्या पलीकडे केली ती अलीकडे सुद्धा करायची. ठीक आहे, म्हणजे आता काय झालं, 12चा 3x वजा 2 बरोबर 12चा चौथा घात. ठीक आहे, आलाय बघा. आता परत तो एक रूल फॉलो झालाय का, पाया समान, मध्ये बरोबरचं चिन्ह, तर घातांक देखील समान, म्हणजे 3x वजा 2 बरोबर 4. बरोबर आहे. मग आता 3x बरोबर 6, कारण की वजा इकडचे 2 पलीकडे जाऊन अधिक झाले 6. x बरोबर 6/3 म्हणजेच किती झाले, 2. x ची व्हॅल्यू 2 आली आहे. ओके, पुढच्या उदाहरणाकडे वळूया. वर्गमुळामध्ये सेम गणित घेतोय मी, तुम्हाला लवकर जास्त समजावं म्हणून. 5m-6 आहे ते. ठीक आहे, 5m-6 इक्वल्स टू 13 असं दिलेलं आहे. राईट. ठीक आहे, मग मी आता काय, 13चा कितवा घात सांगितलं, तिसरा. ठीक आहे, 13चा तिसरा घात सांगितलेला आहे. आता मग मी यावर काय करेल, हा मला वर्गमूळ काढायचा आहे म्हणून मी 2नी गुणून घेईल. ठीक आहे, कारण की वर्गमूळ म्हणल्यानंतर घातांकामध्ये 1/2 येतं. बरं, 1/2. मग त्याला जर का मला कॅन्सल करायचं असेल तर 2नी गुणेल, म्हणजे 2 कॅन्सल होतील आणि मग उरणार एकच. मग जर का मी याला सगळ्याला वर्ग केला, तर आता हे इथलं वर्गमूळ आणि हे 2 हे कॅन्सल होऊन जातात, म्हणजे उरलं कोण, 13चा 5m-6 इक्वल्स टू 13चा 6वा घात. बरोबर आहे, म्हणजेच काय, 5m वजा 6 बरोबर 6. म्हणजेच काय झालं आता ते, m बरोबर 12/5. ठीक आहे, येतं लक्षात. आता अजून एका पुढच्या उदाहरणाकडे वळूया आपण. इतक्या वेळापासून आपण वर्गमूळ घेतोय, आता आपण घनमूळ घेऊयात. ठीक आहे, असं दिलेलं आहे. राईट. आता हे घनमूळ आहे. घनमूळ म्हणजे काय, इथे जर का घनमूळ असेल तर, सॉरी, हे जर का घनमूळ आहे, राईट, अरे यार, हे जर का घनमूळ असेल, ठीक आहे, याचाच अर्थ काय होतो, या सगळ्याचा 1/3 घात, 1/3 घात असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आता मग मी काय करणार, इकडे 1/3 गुणून घेणार, म्हणजे कसं, 7चा x अधिक 5चा 1/3 घात असं दिलेलं आहे. बरोबर आहे. मी याला 3ने गुणून घेणार, कारण की मग हे मला 3 कट करता येतात. इकडे जर का 3ने गुणून घेतले तर इकडे सुद्धा 3ने गुणून घेणार. भेदभाव नाही करायचा, दोन्हीकडे सारखंच झालं पाहिजे क्रिया. ठीक आहे, म्हणजे आता काय उरलं इथे, x अधिक 5 बरोबर x अधिक 7चा
15वा घात म्हणजेच काय x अधिक 5 बरोबर 15 म्हणजेच काय x बरोबर 10. ठीक आहे. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया. आय होप तुम्हाला लक्षात येत असावं. हे फक्त घातांकाच्या काही क्रिया आहेत. ठीक आहे, तर फक्त लक्षात असू द्या. त्याच्यावर थेट गणित आले नाही आले तरी आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. 7 अधिक 5 7 बरोबर 1 असं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. एक तर तुम्ही याला दोन पद्धतींनी सोडवू शकता. दोन्ही पद्धती साध्या सरळ सोप्याच आहेत. ठीक आहे. एक पद्धत कोणती की ह्या 7चा जो 6वा घात आहे त्याला पलीकडे 1 सोबत गुणून घ्या. म्हणजे तो वाला रूल फॉलो होईल की मग पाया समान असेल तर मध्ये बरोबरचे चिन्ह आहे तर घातांक देखील समान आहेत. आपण त्याच्या पद्धतीने सोडून घेऊ. 7चा m-5 बरोबर 7चा 6वा घात. बरोबर आहे. याचाच अर्थ काय, आता हा जो आहे हा पलीकडे नेला मी. ठीक आहे, काही फरक नाही पडत, गुणाकारातच गेला. इकडे भागाकारात होता, पलीकडे गुणाकारात गेला. काही साईन घातांकाचं चिन्ह बदलत नाही, पायाचं सुद्धा चिन्ह बदलत नाही. ठीक आहे. मग आता तो रूल फॉलो होईल इथे m-5 = 6 म्हणजेच काय झालं m बरोबर 11 सॉरी -1m बरोबर 11. मग चिन्ह m ला तर लागणार नाही पण 11 ला लागेल. ठीक आहे. एक ही पद्धत झाली. किंवा मग दुसरी पद्धत अशी आहे की याला इथल्या इथेच वर घेऊन जा आणि त्याच्या घातांकाचं चिन्ह बदला. ठीक आहे. बघा इथे आता कसं होईल ते -m अधिक 5 वजा 6 बरोबर 1. ठीक आहे. आपण भागाकारामधली संख्या वर गुणाकारामध्ये नेली म्हणजे छेदातली संख्या वर अंशामध्ये नेली तर घातांकाचं आपण चिन्ह बदललं. ठीक आहे. याच्या आधीच्या रूल्समध्ये आपण ते पाहिले. आता मला सांगा की 1 हा कधी येतो. ठीक आहे. आपण तिसरा का चौथाच रूल बघितलेला आहे की कुठल्याही संख्येचा 0वा घात म्हणजे उत्तर 1 येणार. मग मी याला असं लिहू शकतो का 7चा m-5 - 6 = 7चा 0वा घात लिहू शकतो आपण. ठीक आहे. मग आता मला सांगा मी याला असं लिहिलं तर -m = -5 - 6 = 0 चालतं. ठीक आहे. मग -m बरोबर बरोबर इतक्या लवकर नको द्यायला. -11 = 0 m = 11 सॉरी -1 आणि m = -11. ठीक आहे. अशा दोन्ही पद्धतींनी ते सेमच येतं आन्सर. याच टॉपिकवर अजून एक क्वेश्चन बघूयात आपण. ठीक आहे. मग आता काय करणार मी 9ला पलीकडे घेऊन जाणार बरोबरच्या पलीकडे म्हणजेच काय होईल 9 - x - 7 बरोबर 9चा 16वा घात म्हणजेच काय x वजा 7 बरोबर 16 झाली वजा x बरोबर 23 कारण की हे -7 पलीकडे जाऊन अधिक होतील 16 आणि 7 23 आणि x बरोबर -23. ठीक आहे. ह्याचा आन्सर असेल. बघा आता क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. थोडंसं नवीन लॉजिक लावायचं आहे आपल्याला. क्वेश्चन त्यांनी दिलाय 21 बरोबर 27चा x वा घात. ठीक आहे. असं त्यांनी दिलेलं आहे आणि विचारले x म्हणजे किती. क्वेश्चन मार्क दिला इथे एक्सच्या समोर. ठीक आहे. आता मला 81 आणि 27 हे दोन्ही माहिती पाहिजेत की हा 81 जो आहे तो 3चा 4था घात आहे आणि 27 जो आहे तो 3चा 3रा घात आहे. येते लक्षात. ठीक आहे. मग आता बघा
पाया हा समान झालेला आहे, ठीक आहे. 3चा चौथा आणि 3चा 3x म्हणजेच काय 4 बरोबर 3x. x बरोबर काय 3/4. येतं लक्षात, ठीक आहे. आता आपण अजून एक वेगळ्या टॉपिकचं एक क्वेश्चन बघूया, ठीक आहे. वेगळ्या टॉपिकचा म्हणण्यापेक्षा वेगळ्या प्रकारातला, की क्वेश्चन दिलेला आहे डायरेक्ट त्यांनी. ठीक आहे. ह्या क्वेश्चनला आपण कसं सॉल्व्ह करणार. मध्ये आपल्याला माहिती आहे जर का घातांकाचाही घातांक दिला असेल तर आपण तेव्हा गुणाकारच करतो. म्हणजे काय a चा वजा 3/2 गुणिले वजा 8/3. 3 कट होतील, 2 ह्या 8ला भाग दिला, 4 वजा वजा झाले अधिक, म्हणजे a चा हा चौथा घात. ठीक आहे. अशा टाईपचं होऊ शकतं. बाकीची उदाहरणं आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघूत. धन्यवाद.